वेलकम बॅक टू दुनियादारी विथ पुणे स्टोरीज. आज आपल्यासोबत परत एकदा आहे डॉक्टर रमेश सर. आज आपण बोलणार आहोत फर्टिलिटी या विषयावरती. सो सर, मला हे विचारायला तुम्हाला आवडेल की फर्टिलिटीसाठी कुठलं एज हे प्रॉपर आहे, परफेक्ट आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे, कारण आजकाल ना एज ऑफ मॅरेज वॉज शिफ्टेड. तर बऱ्याच वेळा लोक आजकालच्या ह्याच्यामध्ये मोर दॅन 30 इयर्स मॅरेज करतात. पण स्टडीजमध्ये असं दिसून आलेलं आहे की पीक फर्टिलिटी फॉर अ फिमेल इज अराउंड 22 to 27 इयर्स ऑफ एज. त्यामध्ये फिमेलची फर्टिलिटी खूप स्ट्रॉंग असते आणि अशा पिरियडमध्ये जर त्या कन्सिव्ह झाल्या तर प्रेग्नंट राहण्याची शक्यता खूप जास्त असते. दुसरी गोष्ट आहे की मेल्समध्ये पण हा पिरियड असतो ज्यामध्ये त्यांचे स्पर्म्स वगैरे खूप चांगल्या क्वालिटीचे असतात. त्यामुळं प्रेग्नन्सी अचीव करण्याची शक्यता ह्या पिरियडमध्ये खूप जास्त असते, कारण की या पिरियडमध्ये ते हेल्दी असतात. त्यांच्या हॅबिट्स एवढ्या लाईफस्टाईल एवढ्या बॅड नसतात आणि बऱ्याच वेळा त्यांच्या इन जनरल ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्यामुळे त्यांचं बॉडी मास इंडेक्स वगैरे सगळं स्टेबल असतं. त्यामुळं धिस इज अ राईट टाईम टू हॅव अ प्रेग्नन्सी. पण ह्याच्यामध्ये असा अर्थ याचा नाही आहे की तुम्ही प्रेग्नन्सीसाठी लवकर लग्न करावं, कारण की आजकाल लाईफस्टाईल धरा किंवा आजकालच्या जीवनामध्ये आपण बघतो की फिमेल्स आणि मेल दोघांचे तेवढेच ॲम्बिशन्स आहेत. त्यामुळं काय होतं की त्यांचे करिअर्स वगैरे त्यालाही तेवढंच इम्पॉर्टन्स आहे. पण ह्याच्यामध्ये वर्क आणि फॅमिली बॅलन्स आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थचा बॅलन्स साधणं तेवढंच गरजेचं आहे. जर हा साधता आला तर त्यांना एकदम इझिली प्रेग्नन्सी पण अचीव होते, एक हॅपीली मदरहूड पॅरेंटहूड पण त्यांना मिळतं. ह्या गोष्टी ते नक्कीच साध्य करू शकतात. मग फर्टिलिटी इन्व्हेस्टिगेशनसाठी काय काय करायला लागतं? तर बेसिकली मध्ये ज्यावेळेस एखादं कपल आहे किंवा एखादी फिमेल आहे आणि मेल आहे, त्यांचं एक प्लॅन आहे की बाबा आता आम्हाला बाळ Baby हवं plan आहे, करायचा, हा. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे प्री प्रेग्नन्सी चेकअप करणं खूप गरजेचं आहे. प्री प्रेग्नन्सी चेकअप म्हणजे काय की तुम्ही आता आई होणार आहात, तर तुम्ही खरंच आई होण्यासाठी फिट आहात का, किंवा वडील आहात तर तुम्ही वडील होण्यासाठी फिट आहात का, ते चेक करणं गरजेचं आहे. त्यासाठी काही छोट्याशा ब्लड टेस्ट असतात. त्याच्यामध्ये हजबंड वाईफ दोघांचे STD स्क्रीनिंग होतं सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेससाठी. त्याच्यानंतर आईचं हिमोग्लोबिन वगैरे चेक केलं जातं, शुगर वगैरे आहे का बघितलं जातं, थायरॉईड बघितलं जातं. त्याच्यानंतर त्यांचं HB इलेक्ट्रोफोरेसिस नावाची एक टेस्ट असते ज्याच्यामध्ये रक्तक्षयाचा प्रॉब्लेम वगैरे आहे का तो चेक केला जातो आणि ब्लड ग्रुप वगैरे चेक केलं जातं. ह्या रुटीन टेस्ट आहेत. आता समजा जर हिस्ट्री घेताना किंवा त्यांच्यामध्ये कळालं की फॅमिलीमध्ये एखादं मतिमंद बाळ जन्मलं आहे किंवा ॲबनॉर्मल हिस्ट्री आहे, रिकरंट ॲबॉर्शन झालेलं आहेत फॅमिलीमध्ये, तर तुमचे डॉक्टर तुम्हाला एखाद दुसरे एक्स्ट्रा इन्व्हेस्टिगेशन सांगू शकतात. हजबंडमध्ये स्पर्म टेस्ट ही खूप महत्त्वाची असते, ज्याच्यामध्ये शुक्राणूंची क्वालिटी कशी आहे, क्वांटिटी किती आहे आणि त्याच्यामध्ये खराब क्वालिटीचे किंवा प्रॉब्लेमॅटिक शुक्राणू जास्त आहेत का हे चेक केलं जातं. दुसरं म्हणजे फिमेल्समध्ये सोनोग्राफी एक केली जाते, त्याच्यामध्ये गर्भाशय कसं आहे, अंडाशय कसं आहे, त्याच्यामध्ये काही दोष आहेत का ते चेक केलं जातं. ह्या बेसिक टेस्ट रुटीनली तुम्ही जर बेबी प्लॅन करत असाल तर मिनिमम करणं गरजेचं आहे. जर हे सगळं छान आहे तर तुम्ही नॅचरल प्रेग्नन्सीसाठी नक्कीच 6 महिने ॲव्हरेजली ट्राय करू शकता. जर एखाद्या कपलला फर्टिलिटी ट्राय करायचं आहे तर मग त्यांच्यासाठी डाएट काही स्पेसिफिक आहे का, की हा डाएट फॉलो केला पाहिजे? म्हणजे आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर फर्टिलिटी प्लॅन करता ह्याच्यामध्ये बरेचसे काउंटर पार्ट्स येतात ज्याच्यामध्ये बघणं गरजेचं आहे की तुम्ही प्री प्रेग्नन्सी वेट किती आहे. समजा तुम्ही ओबेसिटी आहात, ओव्हरवेटमध्ये आहात, तर वजन कमी करणं गरजेचं पडतं. मग अशा केसमध्ये डाएट हा खूप महत्त्वाचा पार्ट पडतो. ज्यावेळेस तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करणार आहात तर त्यामध्ये लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हा सगळ्यात महत्त्वाचा आणि क्रक्स पॉईंट आहे प्रेग्नन्सी प्लॅन करण्याचा. त्याच्यामध्ये डाएटमध्ये ओव्हरवेट मेल फिमेल दोघांचे बोथ ऑब्व्हियसली, कारण वजन वाढल्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्सेस फार होतात आणि त्यामुळे काय होतं की तुम्हाला मेटाबॉलिक डिसिजेस पण होतात. जसं वजन वाढल्यामुळे PCOD
ही ऐकलं असेल तू, PCOD एक प्रॉब्लेम आहे, आजकाल खूप आहे खूप कॉमन गर्ल्समध्ये. आहे, तर तो प्रॉब्लेम होतो. किंवा त्यांचे इन्सुलिन रेडिस्टन्स वाढल्यामुळं डायबेटीज होऊ शकतो आणि प्रेग्नन्सीमध्येही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. मेल्समध्ये वजन वाढल्यामुळे स्पर्म क्वालिटीवर फरक होतो किंवा त्यांचं टेस्टेस्ट्रॉनवर इफेक्ट होतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी डाएटमध्ये दिसून येते ती म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे जंक फूड बंद करणं, ठीक आहे. कॅन फूड, प्रोसेस फूड बंद करणं, त्याच्यानंतर शुगर आणि व्हाईट शुगर स्पेशली हे बंद करणं. दुसरी गोष्ट म्हणजे व्हाईट फ्लॉवर, मैद्याचे पदार्थ बंद करणं. ह्या बेसिक गोष्टी तर मस्ट आहेत जर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल तर. कारण काय आहे, कॅन फूड, प्रोसेस फूड ह्याच्यामध्ये केमिकल्स असतात विच आर नॉट गुड फॉर द बेबी अँड फर्टिलिटी ऑल्सो, आणि त्याचे लॉंग टर्म इम्पॅक्ट तुमच्या इन जनरल फर्टिलिटी हेल्थवर दिसून येतात. तर ह्या गोष्टी तुम्ही जर सहज सध्या जर पाळल्या तर तुम्ही नक्कीच नॅचरली प्रेग्नन्सी अचीव करायला बऱ्यापैकी हेल्प होऊ शकते. तर PCOSचा टॉपिक निघालाच आहे, तर मला जाणून घ्यायचं की आजकाल हे प्रमाण इतकं वाढलं काय आहे PCOSचं? सर, PCOS जो आहे तोचा लॉंग फॉर्म आहे तो पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. हा एक कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये 3-4 गोष्टी असणं गरजेचं आहे टू डायग्नोज अ पर्सन ॲज अ PCOS. तर त्याच्यामध्ये पहिलं कॅटेगरी येते की सोनोग्राफिकली तुम्हाला पॉलिसिस्टिक ओव्हरी आहेत हे तुमच्या डॉक्टरनी सांगणं गरजेचं आहे. तसंच तुम्हाला ब्लडमधल्या हार्मोन्समध्ये पण जे FSH नावाचं एक हार्मोन असतं आणि LH नावाचं हार्मोन असतं त्याच्यामध्ये इम्बॅलन्स असणं गरजेचं आहे. जर तुमच्या ब्लडमधले हार्मोन्स, सोनोग्राफी ह्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह साईन दिसतात आहेत PCODकडे, प्लस तुमच्या बॉडीमध्ये साईन्स पण PCODचे असणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये तुमची एक्सेसिव्ह हेअर ग्रोथ स्पेशली गालाच्या तिथे किंवा चेस्टच्या तिथे दिसून येते, किंवा तुमचे हेअर टाईप जे आहेत जे नॉर्मली एकदम फेंट असतात ते डार्क होतात, मोर लाईक रफ हेअर होतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पाळीमध्ये अनियमितता येते, कधीकधी 2-2 महिने, 3-3 महिने पाळी नाही येत आणि सडनली वेट गेन होतं. हे सगळे इंडिकेट करतात PCOSकडे. आता विषय येतो हा प्रॉब्लेम वाढत का चालला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे की PCOS हा एक पॉलीजेनेटिक फॅक्टोरियल इंड्युस्ड प्रॉब्लेम आहे. तो फक्त तुमचा PCOD आहे तो जन्मजात आहे असं नाही आहे, किंवा तुमच्या कुठली खाण्यापिण्याच्यामुळे आहे असं नाही आहे. तर ह्यात भरपूर गोष्टी एकत्र येऊन हा प्रॉब्लेम तुम्हाला झालेला असतो. त्याच्यामध्ये असं दिसून येतं की तुम्ही ज्यावेळेस आईच्या पोटात फिमेल फिटस असतं तर एक थेरी असं सांगते की त्यावेळेस काही हार्मोनल इम्बॅलन्समुळे त्या फिमेलला PCODचे प्रॉब्लेम्स भविष्यात येऊ शकतात. पण ट्रिगर होतात ते तुमच्या लाईफस्टाईलमुळे, ज्यामध्ये तुमचं स्ट्रेस आहे, जेवणाच्या ॲक्टिव्हिटी आहे ज्याच्यामध्ये ओव्हर शुगर कन्झम्पशन आहे, जंक फूड आहे, कॅन फूड आहे, प्रोसेस फूड तुम्ही खूप कन्झ्युम करता त्या गोष्टी आहेत, या आणि सेडेंटरी लाईफस्टाईल ज्याच्यामध्ये तुम्ही व्यायाम नाही करत, बऱ्याच वेळा बसून कामं असतात. ह्या सगळ्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट तुमच्या बॉडीवर पडतो आणि यामुळे काय होतं की तुमच्या बॉडीमध्ये फॅट डिपॉझिशन वाढायला लागतं आणि इनडायरेक्टली तुमच्या बॉडीमध्ये PCOD ट्रिगर होतो. आता ज्यावेळेस हा ट्रिगर होतो तर मग त्यावेळेस तुमचे बरेच साईन सिम्पटम परत वाढतात. तर तुम्ही एका लूपहोलमध्ये पडता की तुम्हाला PCOS झाला आहे त्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये चेंजेस होतात आहेत आणि बॉडीमध्ये चेंजेस झाल्यामुळे PCOS परत वाढत चालला आहे. तर तुम्ही एक प्रॉपर शेलमध्ये अडकून जाता आणि ह्यामुळे हा शेल ब्रेक करणं गरजेचं आहे. आणि आता आपल्याला जे आजकाल वाढलेलं दिसते, जवळजवळ 30 ते 40% लोकांमध्ये आजकाल PCOS फिमेल्समध्ये दिसून येतो. आणि हे रिझन आहे कारण की ते शेलच ब्रेक करत नाही आहेत. त्यामुळं हे शेल अर्ली स्टिम्युलेट होतं बिकॉज ऑफ लाईफस्टाईल आणि त्यामुळं ते त्याच्यात वाढतच चाललेलं आहे. इतकं वाढलं आहे ते की लिटरली माझ्या काही फ्रेंड्समध्ये 6-6 महिने पिरियड्स येत नाहीत. हे पण एक वेळ ठीक आहे, 3-3 वर्ष न येणारे पण आहेत काही काही केसेस की 3-3 वर्ष पिरियड्स येत नाहीत. हे खूप एक्स्ट्रीम आहे. मग हे बरं होतं की हे कंटिन्यू लाईफ टाईमसाठी असंच आहे? तर PCOS हा एक शुगरसारखा प्रॉब्लेम आहे. तुम्ही डायबेटीज किंवा थायरॉईड हे प्रॉब्लेम जे आहेत ते कंट्रोल करू शकता तुमच्या लाईफस्टाईल किंवा मेडिसिननी. तसंच PCOS जो आहे तो तुम्ही कंट्रोल करू शकता, पण त्याला ट्रीटमेंट पूर्ण क्युरिटी नाही होत. म्हणजे डॉक्टर्स लोक ट्रीटमेंट देतात
मी जी बघितली आहे की ते देतात मेडिसिन पिरियड्स येण्यासाठी 5 दिवस खायची, त्याच्यानंतर 28 डेज एक दुसरा टॅबलेट आहे ते देतात, ती 28 डेज खायची. म्हणजे ते पूर्ण आपली सायकल ते कंट्रोल करतायत. हे खूप भयंकर आहे की आपण जी टॅबलेट खाल्ली तर पिरियड्स येणार, आपण टॅबलेट बंद केली की पिरियड्स थांबणार. बरोबर. त्याचा काही साईड इफेक्ट So बॉडीवरती होतो? basically खरंच होतो आणि नथिंग कम विदाउट साईड इफेक्ट इन दिस वर्ल्ड. ओके, तर माझं असं म्हणणं आहे की डॉक्टर तुम्हाला जे मेडिसिन देतात, सगळ्या गोष्टी देतात, जे तुम्ही म्हटलं पिल्स आहेत, ते हार्मोनल पिल्स आहेत. राईट. त्या टेम्पररी आहेत तुमचा प्रॉब्लेममधनं तुम्हाला बाहेर काढण्यासाठी. म्हणजे काही पिल्स आहेत त्या पाळी येण्यासाठी आहे, कारण तुम्ही लाँग टर्म पिरियडमध्ये नसता, तर एंडोमेट्रियम वाढतं, त्यामुळे मग ते ब्लीड होणं गरजेचं पडतं. दुसरी गोष्ट आहे, काही सायक्लिकल पिल्स दिल्या ज्याच्यात हार्मोनल आहे, ते ॲक्च्युली ओव्हरी सप्रेस करतात, त्यामुळं हार्मोन पूर्ण शटडाऊन होऊन परत तुमचा जो HPO म्हणजे हायपोथॅलमस पिट्युटरी ॲक्सिस जो आहे, ओव्हॅरियन ॲक्सिस, तर HPO ॲक्सिस सेट करण्यासाठी ते गोळ्या दिल्या जातात, जवळजवळ 2 ते 3 महिने दिले जातात. पण हा जो आहे एक शेल पिरियड दिलेला आहे तुम्हाला हार्मोनली स्टेबल करण्यासाठी. पण ह्याच्या मागं जे डॉक्टर तुम्हाला सांगतात ते खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे तुमचं लाईफस्टाईल चेंजेस. त्याच्यामध्ये तुम्ही वजन कमी टाईमवर करणं, जेवणं. डाएट फॉलो करणं, टाईम फिगर फॉलो करणं, एक्झरसाईज करणं, वेट एक पर्टिक्युलर पॉईंटवर आणून ठेवणं, जेणेकरून ते ओव्हर वाढू नये. म्हणजे एक नॉर्मल BMI असणं गरजेचं आहे. जर या गोष्टी तुम्ही या 2-3 महिन्यामध्ये अचीव केल्या तर मोस्टली सगळे डॉक्टर तुमच्या गोळ्या बंद करतात हार्मोन्सच्या, कारण त्याच्यानंतर गरज पडत नाही. त्याच्यानंतर मग रेग्युलर होतात पिरियड्स? येस डेफिनेटली. जर तुम्ही PCOS असाल आणि तुम्ही जर लाईफस्टाईल फॉलो करत असाल, तुमची गट हेल्थ चांगली असेल, सगळ्या गोष्टी छान झालेल्या आहेत, तर डेफिनेटली तुम्हाला लाईफ टाईममध्ये परत हार्मोनली इम्बॅलन्स होत नाही, कारण की Okay. तुम्ही ऑलरेडी तुमचं वेट आणि या सगळ्या गोष्टी मॅनेज करतात. आता हे एक्स्ट्रीम लेवलला नाही जाऊ द्यायचं आहे समजा आपल्याला. स्टार्टिंगलाच कसं आपल्याला समजणार की आता आपल्याला PCOSचे सिम्पटम्स, म्हणजे आपल्याला अवेअर कसं होणार की आता आपल्याला PCOSचे स्टार्टिंगचे सिम्पटम्स आहेत? कारण की मोस्ट ऑफ द टाईम काय होतं, हार्मोनल इम्बॅलन्समुळे किंवा टेन्शन्स असतात, स्ट्रेस असतो, तेव्हा पिरियड्स पुढे मागे होतात, 1 महिना पण कधी कधी लेट होतं. मग तेव्हा आपल्याला लगेच असं डोक्यात आलं पाहिजे का की नाही आपल्याला PCOD वगैरे PCOS झालं नाही? कसं आहे की तुमचे फिमेल्सचे मेन्सेस हे त्याच दिवशी पर्टिक्युलर टाईममध्ये येत नाहीत. राईट. मेन्सेस आर ±7 डेज, म्हणजे 21 दिवस किंवा 35 दिवस ह्याच्यामध्ये मेन्सेस वर खाली होत राहतात, विच इज ॲब्सोल्युटली नॉर्मल. ठीक आहे. पण जर तुमचे मेन्स्युअल सायकल कधी कधी काय होतं, स्ट्रेस असतो, अँझायटी असते, त्यामुळे पण बऱ्याच वेळा मेन्स्ट्रुअल सायकल नॅचरली पोस्टपोन होतात Correct. किंवा खूप अर्ली येतात. हे नोन आहे, कारण फिमेल ब्रेन अँड ओव्हरी आर अटॅच. ओके. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की एखाद्या वेळेस वर्षातनं 1-2 सायकल वर खाली गेल्या म्हणून तुम्हाला PCOS आहे असं नाही आहे. ठीक आहे. त्याचे काही सिम्पटम्स बाकीचे पण आहेत, स्पेशली फॅट डिपॉझिशन, म्हणजे चरबी पोटाजवळ किंवा थाईजमध्ये खूप जास्त वाढणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये काळपटपणा मानेजवळ येणं, ज्याच्यामुळे तुमचा इन्सुलिन रेजिस्टन्स वाढलेला असतो ते दिसतं. तिसरी अच्छा. गोष्ट म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये एक्सेस हेअर ग्रोथ होणं, जे मी मगाशी सांगितलं, जसं गालावरती, गालाजवळ हां. किंवा चेस्टजवळ ग्रोथ होणं, हातांवर ग्रोथ जास्त होणं, बोटांजवळ ग्रोथ जास्त होणं, मेल पॅटर्न ऑफ हेअर ग्रोथ आम्ही Okay. म्हणतो त्याला अँड्रोजेनिक. तिसरी म्हणजे पिंपल्स खूप वाढतात, गालावर मुरमं खूप जास्त येणार. हे एकत्र प्लस मायनसमध्ये सिम्पटम्स दिसायला लागले आणि हे लाँग टर्म 3 ते 6 महिन्यापर्यंत तुम्हाला दिसायला लागले, तर डेफिनेटली तुम्ही गायनॅककडे जाऊन ह्यासाठी डायग्नोसिससाठी सोनोग्राफी, ब्लड टेस्ट करू शकता. PCOSचे प्रॉब्लेम्स ऑलमोस्ट 99% गर्ल्सला आहे, तर मग त्याचा पुढे प्रेग्नन्सीवरती पण काही इफेक्ट होतो का? सो PCOSच्या पेशंटला प्री प्रेग्नन्सी म्हणजे लग्नाअगोदर बऱ्याच फिमेलला आजकाल माहिती असतं की त्यांना PCOS आहे. तर अशा वेळेस आम्ही नेहमी पेशंटला सजेस्ट करतो की तुम्ही ज्यावेळेस प्रेग्नन्सी प्लॅन कराल तर त्यावेळेस विदिन 6 मंथ यू शुड कन्सीव. ठीक आहे. जर 6 महिन्यापर्यंत तुम्ही प्रेग्नंट नाही राहतात नॅचरली ट्राय करून पण, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण की बऱ्याच वेळा अशा फिमेल्समध्ये नॅचरली एग बनत नाही, त्यामुळे थोडी मेडिसिन किंवा औषधांची गरज पडते.
आणि त्यामुळे तुम्ही प्रेग्नन्सी अचीव करण्यासाठी वेळ वाया जात नाही. तर ह्या गोष्टी तुम्ही पाळणं गरजेचं आहे, बाकी काही दुसरं नाही. स्मोकिंग आणि ड्रिंकिंग काही अफेक्ट करतं का फर्टिलिटीवरती? येस, हा खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण स्मोकिंग आणि ड्रिंक्स नावडेज आपण बघतोय की फिमेल्स ऑल्सो स्टार्ट स्मोकिंग, ड्रिंक्स करतात. इवन त्यांचे पार्टनर ड्रिंक करतात, स्मोक करतात. पण ज्यावेळेस पार्टनर स्मोक करतात ते पॅसिव्ह स्मोकिंग फिमेल्स बऱ्याच वेळा होतात, इनहेल करतात. आणि ह्याच्यामध्ये असं दिसून येतं की स्मोकिंग आणि अल्कोहोल हॅज अ इम्पॅक्ट ऑन अ जर्म सेल आणि फर्टिलिटी. तर स्टडीजमध्ये प्रूव्हन आहे की स्मोकिंग करणाऱ्या फिमेल्समध्ये त्यांच्या अंड्यांच्या कॅपॅसिटीवर परिणाम होतो आणि त्यामुळे अंड्याची क्वालिटी खराब होते आणि नंबर पण कमी होतात. मेल्समध्ये पण स्पर्मची क्वालिटी खराब होते आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम नंबर्स पण कमी व्हायला लागतात. तर हे नोन प्रॉब्लेम्स आहेत, ज्याच्यासाठी तुम्ही जर तुमच्या लाईफस्टाईल म्हणजे ज्याच्यामध्ये स्मोकिंग, अल्कोहोल जर तुम्ही अवॉइड केलं तर नक्कीच तुमच्या स्पर्म पॅरामीटर एक पॅरामीटरमध्ये ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम बदल करतो, कारण बॉडी परत रिशेड्यूल रिसेटमध्ये जाते. बॉडी गिव्ज ऑलवेज यूज अ चान्स, म्हणजे बॉडी आपल्याला नेहमी चान्स देते टू रिसेट द क्लॉक, पण त्यासाठी तुम्हाला एक पाऊल पुढं घेणं गरजेचं आहे. अजून एक गोष्ट अशी की आजकाल गर्ल्समध्ये पिरियड्स खूप लवकर येतात, तर कशामुळे खूप वाढलाय हा प्रभाव? फिमेल्समध्ये पिरियड येण्यासाठी ॲव्हरेजली त्यांचं बॉडी मास इंडेक्स आणि फॅट पर्सेंटेज एक पर्टिक्युलर पॉईंटला असणं गरजेचं असतं. ठीक आहे. नॉर्मली बायकांना पाळी ही 12 ते 13 वर्षामध्ये येते. आजकाल आपण पाळी खूप कमी वयात म्हणजे 5वी-6वीतच. म्हणजे 8व्या वर्षी किंवा 10व्या वर्षी दिसते. त्याला म्हणतात प्रिकॉशियस प्युबर्टी. ठीक आहे. प्रिकॉशियस प्युबर्टीमध्ये काय होतं प्रॉब्लेम, की त्या मुलींना ज्या खूप छोट्या आहेत त्यांना ब्रेस्ट डेव्हलपमेंट व्हायला लागते, त्याच्यानंतर त्यांना पाळी यायला लागते आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर द फॅमिली टू टेल देम व्हॉट आर द चेंजेस, कारण की हे खूप अर्ली झालेलं आहे, 3-4 वर्ष पेरेंट्स पण टेन्शन घेतात की हे असं का होतं. करेक्ट. तर ह्याचं मेजर रिझन जे आहे ते फॅट पर्सेंटेज बॉडीमध्ये वाढणं आहे. तर त्याचं रिझन त्याच्यामध्ये मोस्टली दिसून येतं लाईफस्टाईल, कारण की आजकालची मुलं बऱ्याच वेळा मैदानी खेळ खेळत नाही आहेत. त्यांच्या डाएटमध्ये जंक फूड खूप जास्त प्रमाणात आहे. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट येते की त्यांना योगा, मेडिटेशन या गोष्टी नसतात त्यांच्यामध्ये आणि बऱ्याच वेळा बैठी कामं खूप आहेत त्यांना. तर त्यामुळे काय होतं की त्यांच्यासाठी ॲक्टिव्हिटीज नसल्यामुळं कॅलरी कन्झम्पशन नाही आहे आणि त्या फिमेल्सला त्यामुळे खूप फॅट डिपॉझिशन वाढत जातं आणि मग अशामुळे लगेचच बॉडीचा HPO ॲक्सिस जो असतो तो ट्रिगर होतो, बिकॉज बॉडीमध्ये एक पर्टिक्युलर पॉईंटला जर फॅट गेलं तर नॅचरली तो ट्रिगर होणं असतंच आणि त्यामुळे त्यांना पाळी आणि बॉडीमध्ये चेंजेस यायला लागतात. तर जर एक फिमेल आहे जर एक मुलगी आहे जी ॲव्हरेज वेट आहे आणि तिचं BMI वगैरे सगळं तिच्या एजनुसार स्टेबल आहे, तर तिची पाळी नॉर्मली एक 12 ते 13 वर्षामध्ये येतेच. पण तिचीच मैत्रीण आहे जिचं वजन खूप जास्त आहे, तिचं इन जनरल बॉडी मास इंडेक्स ओव्हरवेटमध्ये चालली आहे, ओबेसिटीमध्ये चालली आहे, लाईफस्टाईल एकदम सेडेंटरी आहे, ज्याच्यामध्ये ती काही ॲक्टिव्हिटी करत नाही ॲज अ चाइल्ड, पण अशा फिमेलला पाळी लवकर येते. अजून एक मजेशीर गोष्ट म्हणजे तुमचा नॅचरल लाईट एक्सपोजर ह्याचाही पाळी येण्यावर परिणाम असतो, कारण बऱ्याच वेळा आजकाल मुलं घरात बसतात, त्यांचा नॅचरल लाईट एक्सपोजर पण नसतो, तर त्यामुळे पण त्यांना पाळी लवकर येते. तर म्हणून आपण म्हणतो की तुम्ही बाहेर खेळणं गरजेचं आहे, मैदानी खेळ खेळणं गरजेचं आहे, सो दॅट तुमच्या इन जनरल हार्मोन्स एक नॉर्मल स्टेजमध्ये डेव्हलप होऊ शकतात. एक गोष्ट मी नोटीस केली आहे की आजकाल गर्भपिशवीला गाठी येणं आणि डॉक्टरने सजेशन देणं की तुम्हाला गर्भपिशवी काढावी लागेल, हे खूप कॉमन झालं आहे. तर कशामुळे होतं आहे सगळं? तर तू ज्या गाठी बोलतेस त्यांना फायब्रॉइडची गाठ म्हणतात. राईट. तो एक मांसल गाठ असते आणि त्या रक्त पण शोषतात. येस. तर बेसिकली कसं असतं
की गर्भपिशवी जी असते, आणि हे सगळ्यांना नसतं, ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला असेल तर, किंवा तुम्ही लाँग टर्म अनमॅरिड आहात किंवा तुम्हाला मुलं नाही आहेत, अशा लोकांमध्ये फायब्रॉईडच्या गाठी होण्याची शक्यता वाढते. कारण की ह्याच्यामध्ये एक थेरी अशी आहे की तुम्हाला लाँग टर्म इस्ट्रोजन नावाचं हार्मोनचं एक्सपोजर होतं. आता फायब्रॉईडचे गाठी असतात ते सीडलिंगसारखे असतात, म्हणजे एक छोट्याशा दाण्यासारख्या असतात सुरुवातीला, आणि जसजसं तुमचं हार्मोनल एक्सपोजर वाढत जातं इस्ट्रोजनचं, प्रोजेस्ट्रॉनचं बॉडीमध्ये, तसतसं ते हळूहळू वाढत जातात. फायब्रॉईडची गाठ एक पर्टिक्युलर साईजच्या वर गेली किंवा तिचं लोकेशन कुठं आहे, गर्भपिशवी जर अशी आहे, ती जर बाहेरच्या बाजूला आहे का आतल्या बाजूला आहे, त्या गाठीमुळं तुम्हाला प्रेशर सिम्पटम्स आहेत का काही, जसं लघवीचा प्रॉब्लेम, संडासचा प्रॉब्लेम किंवा पाळीचा प्रॉब्लेम, असं काही आहे का, या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करणं गरजेचं पडतं. फायब्रॉईडच्या गाठीसाठी गर्भपिशवी डायरेक्ट काढणं हे आजकाल मोस्टली डॉक्टर नाही सांगत, कारण की मायमेक्टॉमी, नुसता ती गाठ काढून पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि खरंच सांगायचं तर छोट्या गाठी असतात, त्यासाठी आजकाल काही मेडिसिन्स अवेलेबल आहेत, ज्या तुम्ही मेडिसिन्स घेऊ शकता. त्यामुळे ती गाठ तात्पुरती बारीक होते आणि मग नंतर त्याचे साईड इफेक्ट, जे इफेक्ट आहेत त्या गाठीचे, प्रेशर सिम्पटम वगैरे, ते कमी होतात आणि तुम्ही एक लॉंग टर्म लाईफ विदाऊट सर्जरी पण करू शकता. पण जर तुमचं वय जास्त आहे, अराउंड यू आर 45-50 अँड विथ देअर आर फायब्रॉईड, खूप जास्त फायब्रॉईड आहेत, मग अशा केसेसमध्ये डॉक्टर सजेस्ट करतात की बाबा गर्भपिशवी काढा. पण तरी पण मी असं सांगेल की गर्भपिशवी जी आहे ती एक फिमेलचं फेमिनिटीचं ओरिजिन आहे, विच टेल्स यू दॅट यू आर अ फिमेल. मग ती गर्भपिशवी जरी पाळी गेली किंवा तुमचं काय असेल तर काढणं गरजेचं आहे का, हा काउंटर क्वेश्चन तुम्ही डॉक्टरांना विचारणं तुमच्या गरजेचं आहे. कारण की जितकं होईल तितकं गर्भपिशवी सेव्ह करणं खूप गरजेचं पडतं, कारण त्यामुळे तुमची लाँग टर्म लाईफ एक्सपेक्टन्सी किंवा मॉर्बिडिटी जी आहे ती कमी राहते आणि तुम्ही छानपैकी तुमचं पोस्ट मेनोपॉल एज पण आणि लाईफ पण एन्जॉय करू शकता. ओके. पण ती गाठ जर छोटी असेल आणि सर्जरी करून मग परत यायचे चान्सेस असतात का? बेसिकली फायब्रॉईड जो आहे, मी जसं सांगितलं, बारीक दाण्यांसारखे असतात ते सुरुवातीला आणि ते हळूहळू वाढतात. बरेचसे फायब्रॉईड नॅचरली डोळ्यांना दिसतही नाही, ठीक आहे, इवन सोनोग्राफीवर पण डिटेक्ट होत नाही. जे मोठे फायब्रॉईड्स असतात, जे मोर दॅन 3 सेंटीमीटर आहे, 4 सेंटीमीटर आहे, किंवा एखादा फायब्रॉईड 5 सेंटीमीटर झाला आहे, तो काढावा लागतो, ठीक आहे, त्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून. पण तो काढल्यानंतर पण बाकीचे सीडलिंग्स, त्याचे बारीकचे सीडलिंग्स खाली असू शकतात आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, म्हणजे जरी त्याला डेव्हलप व्हायला एक 4 ते 5 वर्ष लागली, पण 5-6 वर्षानंतर त्या गाठी परत होऊ शकतात. तर एकदा फायब्रॉईड झालं आणि मी आता फायब्रॉईडचं ऑपरेशन केलं आहे आणि आता मला परत कधीच प्रॉब्लेम होणार नाही असं नाही आहे. तर फायब्रॉईड हा तुम्हाला परत 5-6 वर्षांनी होऊ शकतो, कारण की तुमची गर्भपिशवी तिथंच आहे. सो डॉक्टर, एग फ्रीजिंग आणि स्पर्म फ्रीजिंग हे ऐकलंय, काय कन्सेप्ट आहे नेमकी? सो बेसिकली काय आहे की ही खूप चांगली गोष्ट आहे. आता सध्या बऱ्याचशा फिमेल्स आहेत ज्या करिअर ओरिएंटेड आहेत, किंवा त्यांना वाटतं की मला अजून माझा परफेक्ट मॅच मिळाला नाही आहे, मला अजून लग्न करायचं नाही आहे, पण बॉडीमध्ये आपले अंडे जे असतात फिमेल्सचे ते डेली कमी होत असतात आणि त्याची क्वालिटी एजनुसार कमी होत असते. त्यामुळे तुम्ही जर फिमेल्सनी तुमचं एग जर अर्ली एजमध्ये अराउंड 20 to 30च्या मध्ये जर फ्रीज केलं तर ते टाईम फ्रीज होतो त्या अंड्यासाठी. त्यामुळे जरी त्या फिमेलनी 40ला मॅरी केलं किंवा 45ला मॅरी केलं आणि ॲट दॅट टाईम इफ तिला वाटते की मला माझं बाळ पाहिजे, तर ते डीप फ्रीज करून एगमधनं बाळ बनवून त्या नक्कीच आई होऊ शकतात. तर हे एक वरदान आहे जे IVF टेक्नॉलॉजीमुळे फिमेलला मिळालं आहे. तसंच पुरुषांना पण वरदान आहे याचं, की पुरुष स्पर्म फ्रीज करू शकतात, कारण की स्पर्म जरी लाईफ टाईममध्ये अवेलेबल असले तरी पण 40 नंतर असं दिसून येतं की स्पर्मची क्वालिटी खराब होते. त्यामुळे बऱ्याच वेळा आम्ही सजेस्ट करतो की जर तुमचे स्पर्म चांगले असतील तर 30च्या अराउंड यू शुड फ्रीज युअर स्पर्म. त्यामुळे काय आहे की तुम्हाला बाळ बनवण्यासाठी किंवा पुढे जर काही प्रॉब्लेम आले तर यू हॅव अ बॅकअप फॉर युअर फर्टिलिटी. तर ह्या गोष्टी ज्या आहेत
त्याचा खूप ॲडव्हान्टेज आहे. लोकांना त्याच्यामुळे आजकाल बऱ्याच सेलिब्रिटीज, इवन नॉर्मल लोकांना पण मुलं मिळाली आहेत. आणि आम्ही डे टू डे लाईफमध्ये आम्हीही बघतो की लोकं अवेअर आहेत या गोष्टीसाठी. तर ही गोष्ट एक IVF आणि आत्ताच्या तंत्रज्ञानामुळे एक स्त्रीला आणि एक पुरुषाला एक मिळालेलं वरदान आहे, जेणेकरून त्यांना घाई करायची गरज नाही आहे त्यांच्या लग्नासाठी लग्नासाठी किंवा right. करिअरसाठी किंवा बेबीजसाठी. सो दॅट ते जर फ्रीजिंग आणि हे सगळं करत असतील तर डेफिनेटली दे कॅन वेट हाऊ मच टाईम दे वॉन्ट. डॉक्टर, वजायनल डिस्चार्ज बद्दल काय बोलाल तुम्ही? आजकाल ते पण खूप प्रमाण आहे कॉमन. तर सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे की फिमेल्समध्ये वजायना व्हेन दे आर इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, म्हणजे ज्यावेळेस एक स्त्री रिप्रोडक्टिव्ह पिरियडमध्ये असते अराउंड बिफोर मेनोपॉज, तर तोपर्यंत तिचा वजायना हा नेहमी ओलाच असतो. इट इज गोइंग टू बी अ वेट वजायना. तो कधी कोरडा नसतो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आजकाल आपण जे बघतोय की वजायनल डिस्चार्ज खूप वाढलेले आहेत, ज्याच्यामध्ये पांढरा डिस्चार्ज म्हणा किंवा येलो कलर डिस्चार्ज असतो किंवा थोडा काळपट ब्राउनिश डिस्चार्ज येतो. असे वेगवेगळे टाईपचे डिस्चार्ज येतात. त्याबरोबर त्यांना खालच्या अंगाला खाजवणं वगैरे अशा Itching. गोष्टी असतात. सारखं सारखं लघवीला जावं लागणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे फिमेल बिकम मोर अनकम्फर्टेबल त्यांच्या रुटीन ॲक्टिव्हिटीमध्ये. तर हे इन्फेक्शन आहे. आणि ह्याच्यामध्ये मोस्ट कॉमनली जे इन्फेक्शन दिसतात त्याच्यामध्ये व्हाईट डिस्चार्जमध्ये कॅन्डिडियल इन्फेक्शन हे खूप कॉमन आहे, फंगल इन्फेक्शन. त्याचं रिझन जे आहे की बऱ्याच वेळा ओबेसिटी आहे, लाईफस्टाईलमधले असलेले चेंजेस जसं की जंक फूड वगैरे आहे, तुमचे प्रीप्रोबायोटिक बॉडीमध्ये कमी असतात त्यामुळे आहे, किंवा अननेसेसरी अँटीबायोटिक घेणं खूप लाँग टर्म, त्यामुळेही हे प्रॉब्लेम असतात. दुसरा जो प्रकार येतो तो म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. त्याच्यामध्ये सेक्शुअल ट्रान्समिटेडमध्ये पार्टनरकडनं किंवा मल्टिपल पार्टनर असतील तर त्यामुळे पण हे इन्फेक्शन्स होतात. जसे गोनोरियल इन्फेक्शन असतात किंवा ट्रायकोमोनल इन्फेक्शन असतात किंवा वजायनामध्ये युरिओप्लाझ्मा वगैरे बरेच बॅक्टेरिया असतात, त्याचे इन्फेक्शन असतात विच कॅन बी ट्रान्समिटेड विथ द सेक्शुअली. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्याचे ओव्हरऑल परिणाममध्ये रिकरंट हे इन्फेक्शन लॉंग टर्म बऱ्याच स्त्रियांमध्ये आजकाल आम्ही बघतोय. मग हे कसं ओळखायचं की गुड डिस्चार्ज, बॅड डिस्चार्ज कुठला? तर जो व्हॅजायनल डिस्चार्ज असतो तो गुड असेल, त्याच्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट तो ताकासारखा असतो, म्हणजे हार्डली थोडासा व्हाईट. तो तुमच्या पॅन्टीला किंवा खाली चिटकत नाही, तो फक्त तेवढ्यापुरतं असतो. त्यावेळेस तुमच्या अंगाला खालच्या बाजूला लालसरपणा नसतो किंवा खाजवत नाही किंवा फोडी वगैरे काही नसतात. दिस इज कन्सिडर ॲज अ नॉर्मल डिस्चार्ज. ओके. ह्याच्या विपरीत जर दह्यासारखा घट्ट डिस्चार्ज आहे, त्याच्यानंतर पिवळसर डिस्चार्ज किंवा ब्राऊन कलर डिस्चार्ज आहे किंवा वास घाण येतोय त्याचा, ठीक आहे, ज्याच्यामध्ये इट माईट बी कर्डी किंवा फाऊल स्मेलिंग आहे किंवा खालच्या बाजूला लालसरपणा येतोय, खाजवतंय, ह्या सगळ्या गोष्टी जर असतील तर ते इन्फेक्शन आहे आणि तुम्हाला डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे. कारण वजानातला डिस्चार्ज हळूहळू गर्भपिशवीला पण संक्रमित करतो आणि त्यामुळे इन्फेक्शन वाढण्याची शक्यता तेवढीच दाट असते. सो ह्याच्यावरती उपाय म्हणून जे मार्केटमध्ये इंटिमेट वॉश येतात, सो त्याचा काही असर होतो का त्याच्यावरती? कारण की त्याने तर pH इम्बॅलन्स होतं असं मी ऐकलेलं. बरोबर आहे तुझं. जे पण मार्केटमध्ये आजकाल इंटिमेट वॉश येतात, pH बॅलन्सिंग वॉश येतात, त्याची ॲक्च्युली खरंच तुम्हाला गरज आहे का, हे तुम्ही डिसाईड करण्यापेक्षा तुमच्या डॉक्टरला डिसाईड करून द्या. कारण की नॅचरली तुमची बॉडी ही मेंटेन आहे. त्याला काही क्लीन करण्याची, वॉश करण्याची, वजायनाची आतून गरज अजिबात नाही. कारण ती क्लोज कॅव्हिटी आहे, ज्याच्यामध्ये आत काहीच जात नाही आहे. तर तुम्ही विनाकारण खालच्या बाजूला स्प्रे मारणे किंवा pH इंटिमेट वॉशवाले स्प्रे मारणे, यामुळे तुम्ही तिथले जे नॅचरल फ्लोरा असतो, जे नॅचरल बॅक्टेरिया असतात त्यांना किल करता आणि त्यामुळं ॲबनॉर्मल बॅक्टेरिया वाढतात. कधीकधी त्याच्यामध्ये असलेले काही केमिकल्स आहेत त्याची ॲलर्जी होते आणि या सगळ्या गोष्टींमुळे फिमेल्स आर नावडेज मोर सफरिंग विथ देअर प्रॉब्लेम्स विथ द वजायना. सो माझ्या पेशंटला तर मी नेहमी सांगतो, तुम्ही जर इंटिमेट वॉश वापरत असाल, काही वापरत असाल तर बंद करा. त्याची ॲक्च्युली खरंच काही गरज नाही आहे आणि तुम्ही इन जनरल रुटीन लाईफस्टाईल डाएटमध्ये चेंज करा.
त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम हळूहळू बॉडीवर होतो. तुम्ही डाएटमध्ये दही घेतलं पाहिजे, फर्मेंटेड फ्रूट्स फर्मेंटेड पदार्थ घेतले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे नॅचरली चांगले गुड बॅक्टेरिया तुमच्या बॉडीमध्ये डेव्हलप होतात आणि हे सगळ्या गोष्टी तुमच्या बॉडीला आपोआप हील करतात. तर तुम्हाला खरंच केमिकल्सची गरज बिलकुल नाही आहे. जे पण आहे ते सगळं जवळच आहे, ते तुम्ही नॅचरली क्युअर करू शकता. बापरे, हे हे ऐकलं नव्हतं कधी ॲक्च्युली. ओके, थँक्यू सो मच डॉक्टर रमेश सर. आज तुमच्यासोबत बोलून खूप नवीन गोष्टी कळाल्या. ॲक्च्युली गर्ल्सच्या गॉसिपमध्ये खूप गोष्टी आम्ही डिस्कस करतो आणि घरातले एक सांगतात, गर्ल्स गॉसिपमध्ये एक वेगळाच टॉपिक निघतो, पण कोणी डॉक्टरपर्यंत जात नाही. तू हे कर, तू ते कर, तू हे ट्राय कर, तू घरगुती रेमेडीज ट्राय कर, सकाळी उठून वॉकिंग कर, तू जंक फूड नको खाऊ. बेसिक थोड्या गोष्टी तर कानावर येतात, पण इतकं प्रॉपर कोणी गाईड करत नाही. सो डेफिनेटली आज तुमची खूप हेल्प झाली, खूप गोष्टी क्लिअर झाल्या. थँक्यू सो मच. सो तुम्हालाही असे काही अनक्लिअर डाऊट्स असतील, काही क्वेश्चन्स असतील, तर आम्हाला त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही त्याच्यावरती रिस्पॉन्स करू आणि पुन्हा एकदा भेटूयात दुनियादारी विथ पुणे स्टोरीजच्या दुसऱ्या पार्टमध्ये. थँक्यू.